शिक्षकांच्या गौरव या ठिकाणी होतोय। विशेष म्हणजे माझं एक आनंदाची बाब या ठिकाणी मी तुमच्या समोर व्यक्त करणार आहे। या ठिकाणी या पवित्र ठिकाणी आज आमचा सन्मान होतोय किंवा माझा सन्मान होतोय हे मी सांगायला खूप अभिमान मी अर्पण करतो। आणि परत एकदा मला इथं 2 मिनिट वेळ दिलेल्या संयोजकांना मी मनपूर्वक धन्यवाद देऊन माझं 2 शब्द मनोगत थांबतो। धन्यवाद। त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि अध्यक्षांना देशमुख बाळासाहेब मोरे, सिद्धार्थ गायकवाड, मल्लू पाटील आणि महेश बालक इंग्रज, त्याचबरोबर मंगलजी पाटील, ट्रस्टचे निर्गल काका, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले आनंदनाथ दारोडे, काशीनाथजी बनगुर्गे आणि उपस्थित सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर। हा कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षीपासून इथे सुरू केला। मागच्या वर्षी देखील 15 शिक्षकांना आम्ही सन्मानित केला होता। यावर्षी त्याची संख्या दुप्पट झाली, 30 शिक्षकांचा सन्मान आम्ही करतो। त्याच्यामध्ये 4 शिक्षकांचा शिक्षण क्षेत्रामध्ये
विशेष कामगिरी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी असतील, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना उद्योजकतेचं प्रशिक्षण देणारे कोकणे साहेब असतील, अशा 4 मान्यवरांना आम्ही मातोश्री प्रमिला शिक्षण सेवा सन्मान या पुरस्काराने गौरवतो आहोत आणि उर्वरित जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार यशवंत शरद सरळ सन्मान या नावाने आम्ही देत आहोत। यामागची कल्पना अशी आहे की ह्या पुरस्कारामध्ये अध्यात्म आणि विकास या 2 गोष्टींचा अंतर्भाव आहे। अध्यात्म यासाठी की संपूर्ण अक्कलकोट शहर तालुक्यातली जनता या शरण गटामध्ये सन्मानाला येऊन माथा टेकवते आणि श्रद्धेचं स्थान म्हणून या स्थानाकडे बघते। अशा ठिकाणी त्या संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार वितरण सोहळा आहे आणि विकास याच्यासाठी की सरपंच विलासराव प्रतिष्ठान हे गोरगावच्या सरपंचाच्या नावाने काढलेलं प्रतिष्ठान आहे, ते विकासाच्या दृष्टीने काढलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट यशवंत शरद असं काय घेतलंय तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्या संयुक्त नावानं एक यशवंत शरद डेव्हलपमेंट विजन नावाचं सुरू केलेलं आहे, तर त्या नावाने हे पुरस्कार इथे ठेवले आहेत। म्हणजे इथं विकास आणि अध्यात्म या दोन्हीचा संगम साधून अक्कलकोट शहर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही शिक्षकांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला मिळते आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो। आणि देखील सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची आहे। पिढी घडवण्याचं काम शिक्षक करतो। आताच खासदार साहेब योगायोगावर निवडून गेले, त्यांच्या हातून देखील आम्ही काही पुरस्कार दिले। त्यांनी देखील बोलताना सांगितलं की एक इंजिनियर जर कामामध्ये दुर्लक्ष केला तर एक इमारत पोहोचू शकते, एक डॉक्टर जर दुर्लक्ष केला तर एक रुग्ण जगावू शकतो, पण एक शिक्षकाला जर दुर्लक्ष केलं तर एक पिढी बर्बाद होऊ शकते। त्यासाठी शिक्षकाची भूमिका समाजामध्ये फार महत्त्वाची आहे, म्हणून शिक्षकाचा सन्मान मोठ्या स्वरूपात झाला पाहिजे अशी आमची भूमिका होती। म्हणून आज तिथं माननीय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला सर्वांना बोलवलं। या पुरस्कारामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक आहेत, म्हणजे केवळ प्राथमिक माध्यमिक असं नाही, सगळ्या क्षेत्रातील शिक्षकांचा आम्ही सन्मान ठेवलेला आहे। मी मुद्दाम 2 मिनिटात फक्त बोलतो। श्री बिरादर मॅडम श्री खडगे कॉलेजमध्ये सिनियर कॉलेजमध्ये जवळपास 20-25 वर्षापासून काम करत आहेत। संजय कुमार कलशेट्टी सर हे देखील खडगे कॉलेजमध्ये 25 वर्षापासून इंग्रजी विषय शिकवतात। नागनाथ जेवढे सर हे स्वामी समर्थांच्या नावानं असलेल्या ट्रस्टचे पॉलिटेक्निकचे आचार्य, तिथं ते टेक्निकल नॉलेज देण्याचं काम त्या ठिकाणी करतात। संजय कुमार गर्दे सर लागणसोबत हिंदी विषय शिकवतात। शिवानंद भांजे सर आहेत, अंजली पडवळकर मॅडम आहेत, श्रीदेवी पुणे मॅडम आहेत, त्याचबरोबर लायन्स कल्चरच्या मुख्याध्यापिका आहेत। इस्माईल मुरडी सर जे मागील 25-30 वर्षापासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात। प्राध्यापक मनोज जगताप नागनाळी शाळा, वैशाली शापुरे मॅडम, जय कुमार स्वामी सर संभाजीराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय, स्वामीराव सुबोसे सर कोल्हापूर, प्रशांत पाटील सर मंगोळे स्कूल, विंदुषा साळुंखे मॅडम शाळे स्कूल, शरणप्पा फुलारी सरांचं तर काय पूर्ण आपण बघतच असतो। कन्नड शिक्षणाच्या माध्यमातून ते या तालुक्यामध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे। त्याचबरोबर सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानमध्ये भुजबळ सरांचं नाव 100% येतं, कारण भुजबळ सर म्हटलं की सिद्धाराम शंकर प्रतिष्ठान हे समीकरण मागील अनेक वर्षापासून अक्कलकोटच्या मुलांना पोलीस प्रशिक्षणामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान भुजबळ सरांचं आहे। त्याचबरोबर मधुरा गोपटे मॅडम संस्कृत शिक्षिका, रेश्मा सावंत मॅडम, माधुर्या वगैरे विद्यापीठ प्रशालेचे, सुवर्णा बोरगावकर मॅडम विक्रमशील शिक्षिका, श्याम देशेट्टी सर बोरगावचे महादेव विद्या मंदिर, राजेश्री कल्याण मॅडमचं देखील काम आम्ही युट्यूबला फेसबुकला बघत असतो। ते विविध गोष्टी येथे भक्ती शाळेवर काम करतात आणि अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवले आहेत। मीनाक्षी मळकुजे मॅडम जे वारकरीच्या शेळके प्रशालेमध्ये संस्कृत विषयाचं अध्यापन करतात। त्याचबरोबर मसरत दो मॅडम उर्दू शिक्षिका, तानाजी तांदोडे सर मराठी शाळा, बसवराज बंद्राळ सर दिल्लीच्या कृष्णापुरी ज्युनियर कॉलेजचे आणि देवसिद्ध पुजारी सर ओळखी प्रशाला, अशा 30 शिक्षकांचा सन्मान आम्ही आज करतो। तर या सर्व शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो। तुम्ही आमचा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला। शरणमठ संस्था, CSR अकॅडमी आणि सरपंच विलासराव प्रतिष्ठान यांच्या वतीनं आम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरस्काराच्या आधी मान्यवरांची भाषणं होती आणि त्यानंतर पुरस्कार वितरण करणार। सर्वप्रथम शिक्षकांना उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला आदरणीय गुरुवर्य अप्पाजी, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आदरणीय मेटे साहेब, ज्यांच्या नावाने आज या ठिकाणी ज्यांच्या नावाने प्रतिष्ठानची स्थापना केली आहे त्या आदरणीय विलासराव पासोडकर, जिल्हा परिषद सदस्य आनंद तारोडे,
शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख सर, पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, पंचायत समितीचे माझे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, तसंच आम्ही मंदिर समितीचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र इंगळे, मंगलताई पाटील उपस्थित या ठिकाणी असलेले मान्यवर आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. CRS अकॅडमी अक्कलकोट आणि संपत्ती विलासप्पा प्रतिष्ठान बोरगाव यांचे अध्यक्ष प्रकाश सर्वे सर व माझे मित्र काशीनाथ सर यांना मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधूंना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना मी पहिल्यांदा मनापासून शुभेच्छा देतो. ज्याला मिळाला नाही त्याला पुढच्या वर्षी मिळावा असं अपेक्षा प्रार्थना करतो. कारण शिक्षक हा आदर्श काळ निर्माण करणारी एक पिढी आहे आणि शिक्षकाने आपला मूल 5 वर्षाचं झाल्यानंतर आई वडिलांनी आपण शिक्षकांची आवाज देतो. जर ते मुलं योग्य पद्धतीने घडले तरच आपण खऱ्या अर्थानं आदर्श राजकारण निर्मिती होऊ शकते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण पहिल्या 40 वर्ष विविध ठिकाणी शिक्षक झाले, गुरुगुरू झाले, कॉलेजला प्राध्यापक झाले, पण त्याबरोबर त्यांची त्यावेळेस सरकारनं उपराष्ट्रपती निवड केली आणि नंतर त्यांची गुण बघून त्याची राष्ट्रपती निवड केली. हे केवळ शिक्षकामुळेच होऊ शकते आणि शिक्षकांनी त्यावेळेला राधाकृष्णन गुरुजींनी किंवा राष्ट्रपती साहेबांनी खूप चांगलं काम शिक्षण क्षेत्रामध्ये केलं. म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आज हा शिक्षक दिन या ठिकाणी साजरा होतोय. अक्कलकोट तालुक्यातले सर्व शिक्षक हे अतिशय चांगले आहेत. सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पण हे विनंती करतो की जे शिक्षणाचा दर्जा किंवा गुणवत्ता आहे ही गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करावा आणि तुम्हाला जर काय तुमच्या प्राथमिक शाळेमध्ये किंवा अन्य ठिकाणी हायस्कूल असेल मदत लागली तर सर्व नेते मंडळीकडे आपण मागणी करावी. परंतु अक्कलकोट तालुक्यात विद्यार्थ्यांचा आपण दर्जा जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत आपला तालुका किंवा आपला राज्य आदर्श होऊ शकणार नाही. एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि आपण सर्वजण आला या ठिकाणी सत्कार स्वीकारला. या पुरस्कार सर्वांना मिळाला तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि एक विनंती करतो की सिंचन हा विषय प्राथमिक शाळेत असून विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये कसा घालता येईल याकडे सुद्धा जरी ते अभ्यासक्रमात नसलं तरी शिक्षणाचं काय महत्व आहे यापुढे शिक्षकांनी पटवून द्यावं. कारण लहानपणात ती गोडी लागली तर निश्चितपणे शिक्षण एक चांगली चळवळ बनेल आणि अक्कलकोट तालुका 100% शिक्षणाखाली यायला साऱ्यांची मदत मिळेल एवढीच अपेक्षा करतो. 2 दिवसात करून द्या. धन्यवाद. 2 पाहुणे बोलतील तत्पूर्वी शिक्षकांच्या वतीने कोणाला बोलायचं असेल ते प्रतिनिधी म्हणून हा व्यासपीठ उपलब्ध आहे. कृपया कोणी एक करायची विनंती. गोदावरी मॅडम ठिकाणी बोलतायत. जोरात आहे 50% आरक्षण आपल्याला ऑलरेडी आहे. आपण बऱ्याच जोरात शिक्षकांचे मनोगत दोन्ही पूर्णपणे करून त्यानंतर 2 पाहुणे बोलतील. स्वामींचा आशीर्वाद होईल आणि शेवटी आपण पुरस्कार करतो. आदरणीय गोदावरी मॅडम नमस्कार करून आज सर्वांना शिक्षण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. सन्माननीय व्यासपीठ, जेव्हा शाळेमध्ये शिकवत असतो तेव्हा फोन येतो की हॅलो मॅडम तुमची पुरस्कारासाठी निवड झालेली आहे आणि तुम्ही पुरस्कार स्वीकारण्यासाठी या. हा खूप मोठा बहुमान. मी एकमताची आहे की प्रस्ताव घेऊन पुरस्कार कधी घ्यायचा नाही. आपल्या कार्याची दखल घेतली पाहिजे आणि आपण जे कार्य करतो ते दिसत असतं. तुम्ही कोणता किती सांगता तरी सूर्य उगवायचा राहत नाही. त्यामुळे आपल्या कार्याची पावती आपल्याला मिळतच असते आणि ज्या वेळेला सर्वसाधारणचा फोन आला तेव्हा खूप छान वाटतं. प्रस्ताव देऊन पुरस्कार घेण्यापेक्षा अशी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार आज मला इथे मिळत आहे आणि इथं जे पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक आहेत तेही माझ्या ओळखीचे आहेत आणि त्यांचं कार्यही मी जाणून आहे आणि त्यांच्या कॅटेगरीमध्ये मी बसलेली आहे. याचं मला खूप भाग्य वाटतंय आणि इथं मला 2 शब्द बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल व्यासपीठ आणि संयोजकांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. अशा लोकांना समोर आणण्याचं काम त्या निमित्तानं आम्ही केलेलं आहे. गोगावकर मॅडम हे मूळचे बाहेर गोगाव आहे ते सध्या कर्नाळचे जिल्हा परिषद शाळेला सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा. यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आपल्या पंचायत समितीला रुजू झाले
आलो त्यावेळेसपासूनच अगदी म्हणजे स्वामींच्या चरणांच्या एका कणाची जरी मला कुठेतरी काम माझ्या कार्याचं जर काम करता आलं तरी मी म्हणतो की माझं हे आयुष्य सार्थकी लागलं. आणि याच विचारातून मी माझं काम करायला सुरुवात केली आणि आज योगायोगानं या पुण्यभूमीमध्ये आणि या पुण्य लोकांच्या सहवासामध्ये माझा सत्कार माझा सन्मान केला जातोय हा निश्चितच आनंदाची बाब आहे. यासोबत हा पुरस्कार माझ्यासाठी पुरस्कार नसून महास्वामीजी माझ्यासाठी हा एक प्रेरणा स्रोत आहे, एक ऊर्जा आहे, एक नवीन जबाबदारी आहे आणि त्याचसोबत माझं कर्म आणखी चांगलं करण्यासाठीच्या मला आखून दिलेलं मर्यादा क्षेत्र आहे. या 4 भूमिकेतून मी या पुरस्काराकडे बघतो. एक प्रेरणा स्रोत, ऊर्जा, जबाबदारी आणि मर्यादा. आणि माझी इथं असलेल्या सर्व माझ्या शिक्षकांना हीच विनंती आहे की आज पुरस्कार मिळाला, राज्यस्तरीय मिळाला, राष्ट्रीय मिळाला, आणखी कुठला मिळाला, ही एक लिमिटेशन नसून ही तुमच्यावर समाजाने टाकलेली आणखी मोठी जबाबदारी आहे. आणि खरं सांगू का महास्वामीच्या आज मी आजच्या तारखेला रजेवर उद्यापर्यंत माझी रजा होती, पण एक चांगली संधी चांगल्या लोकांच्या मध्ये येत आहे हे लक्षात घेऊन मी मला वाटतं सुरेशासाठी मला 4-5 वेळेस विनंती केली होती. मी त्यांना म्हटलं की मला काही खरंच माझ्या वैयक्तिक फार अडचणीचे काही गोष्टी आहेत येऊ शकणार नाही, पण एक असं व्यासपीठ की ज्या व्यासपीठावर खरोखरच चांगल्या कार्याचा गौरव आज निश्चितपणे या तालुक्यात होत असल्याचं मला लक्षात येत आहे. कारण की काय माहित आहे, ज्या काही शिक्षकांचं इथं पुरस्कारासाठी निवड केली आहे निश्चितपणे मी सांगतो की मला त्या शिक्षकांचं ज्या मी नाव बघितलं हा समाधान वाटलं की खरोखर विद्यार्थ्यांसाठी काम करणारे शिक्षक आहे. आणि एक कुठेतरी मला या तालुक्यात वाटत होतं की असं कुठंतरी खरोखर तळमळीनं काम करणाऱ्या शिक्षकांचं कुणीतरी कौतुक केलं पाहिजे. हे माझ्या मनात जी भावना होती, मला वाटतं स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं माझी ती मनोकामना आज या प्रतिष्ठानानं पूर्ण केलेली आहे. माझ्या आजच्या मला मिळालेल्या पुरस्कारापेक्षा माझा खरा आनंद या जो माझ्या कर्तृत्वान शिक्षकांना मिळतोय त्या गोष्टीचं मला फार 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 मोठं समाधान आहे. आणि त्यासोबत या प्रतिष्ठानचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी हा एक सुरेख उपक्रम हे आपल्या सगळ्यांना एक उपलब्ध करून दिले. आजच्या काळामध्ये काय झालंय थोडंसं व्यासपीठाची दिलगिरी करतो काही की सध्या स्थितीमध्ये समाजामध्ये वाईटाला वाईट म्हणायचं तर झालंच नाही, पण चांगल्याला पण चांगलं पण म्हणण्याची अलीकडं मानसिकता दिसून येत नाही. माझं नेहमी हेच म्हणणं असते की समाजामध्ये तुम्ही वाईटाला वाईट म्हणायचं धाडस जरी नसेल पण किमान चांगलं काम करणाऱ्या माणसाला चांगलं म्हणायचं तरी टाळू नका. आणि हे असं तुम्ही त्या पद्धतीने सिद्ध केले त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. मला वाटतं आणखी बरेच व्यक्तिमत्व आहेत, बोलण्यासारखं बरंच आहे. या तालुक्यामध्ये आणखी 2-3 वर्ष मला माझ्या बाळाला काय संधी मिळेल मला सांगता येत नाही, पण निश्चितच आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आज पुरस्कार रूपी आशीर्वाद असा दिलाय. या पुढच्या कालावधीमध्ये सहकार रूपी आशीर्वाद मला आपण माझ्या या कामासाठी देत राहाल. आणि निश्चितपणे मला वाटतं मोरे साहेबांनी आता एक मनोबल व्यक्त केलं की जोपर्यंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणार नाही, म्हणजे मी तरी बऱ्याच ठिकाणी अंतर म्हणतोय की आपलं माढा तालुक्यात उपळा गाव आता आपण सगळे ऐकतोय की अधिकाऱ्यांचं गाव, असं आपल्या कोणत्या सुद्धा क्षमता आहे आपल्या विद्यार्थ्यांची सुद्धा. आणि आपल्या इथे सुद्धा असे शिक्षक आहेत ते करू शकतात, पण त्या शिक्षकांना प्रेरणा देणं, त्यांचं कौतुक करणं हे आपलं काम आहे. आणि आपण सर्वजण इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि माझ्या शिक्षकांना एक चांगला पुरस्कार आपण दिला त्याबद्दल मी माझं ऋण व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी कार्याध्यक्ष बऱ्याच वेळा शिक्षक अगोदर किंवा नंतर सोयीनुसार होतो. बऱ्याच वेळा 7 तारीख 9 तारीख 13 सोयीनुसार मी म्हणून आज शिक्षक 5 तारखेला आजच घेतलं पाहिजे. आणि तुम्ही सगळे मोठ्या संख्येने आला त्याबद्दल तुम्हाला समाजाच्या प्रतिक्रिया मनपूर्वक आभार करतो. आपला जर एकदा आम्ही स्वतः काय रिक्वेस्ट केली
मला कोलॅबोरेशन करून आपण ऐकूया यानंतर तारुण्यासाठी विनंती 2 शब्द शुभेच्छा द्याव्या आनंदाने 2 शब्द आपण टाइम स्वागत करूया अनेक ग्रामीण भागातल्या मुलींना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षणामध्ये मदत केली आहे तारुण्यासाठी महेश इंग्रे साहेब, अमोलराजे भोसले साहेब, संजय देशमुख साहेब, मलवाना पाटील साहेब, बाळासाहेब मोरेजी ज्यांच्या पुरस्कार आमदार आहेत ते आमचे सुवर्ण जाते स्वाती स्वामी मॅडम, प्रशांत दाभोळे साहेब, नागेश कोकरे व सर्व पुरस्कार करते व त्यांच्यासोबत आलेले पाहून प्रथमतः ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचं अभिनंदन करतो. गेल्या अनेक वर्षापासून आता बाळासाहेबांनी सांगितलं की आम्ही जेव्हापासून या राजकीय क्षेत्रात आहे तेव्हापासून आम्ही कुठल्याही शिक्षणाचं कार्य सहभागी घेतो. अनेक जेवढे कार्यक्रम असतात आम्ही घेतो. आता बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि ज्यांना नाही मिळालं त्यांना पुढील शुभेच्छा देतो. गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम राधाकृष्ण यांच्या माध्यमातून भारतात सुरू झाला. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज व्यासपीठावर पण जेवढे लोक आहेत हे सर्व आपल्या क्षेत्रामध्ये गुरुच आहेत आणि समोरही बसलेले सर्वजण आपल्या आपल्या याच्यामध्ये गुरु आहेत. आज एवढंच महत्व विषय आहे की ज्यांनी आपल्या आपल्या कौशल्यातून आपल्या नवीन क्षेत्रातील जे मुलं आहेत त्यांना घडवण्याचं काम ज्याच्या माध्यमातून होत आहे त्यांचा आज सत्कार आपण निमित्त या कार्यानिमित्त करतो. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेचे सदस्य असल्यापासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्रश्न असतील त्यांची समस्या असतील आम्ही जवळून पाहिले आणि सोडण्याचा प्रयत्न केला. आज ग्रामीणमध्ये जे मुलं उच्च पदावर गेले त्यांचं सहभाग त्यांचं जर मोठं हे मानलं त्यांचे गुरुवारी असल्यामुळे आज ते उच्च पदावर गेले. आज परत एकदा आम्ही अनेक विषयामध्ये खासगी गुरुवाऱ्यांचं अभिनंदन करतो किंवा त्यांची शुभेच्छा देतो. पण आज या कार्यनिमित्त आम्ही प्रत्येक जेवढे शिक्षक असतील सर्वांनाच आम्ही त्यांचं कायम त्यांच्या याच्यासाठी शुभेच्छा देतो. मला बोलून या कार्यामध्ये विनंती केल्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. पर्यंत सर्वात प्रश्न विश्वतो जय जगन्नाथ. विनंती केली की फॅन बंद करा. त्यांच्या मनात हे असेल की ते एवढं शिक्षकांची हवा चालू असताना त्या फॅनची हवा कशाला पाहिजे बरोबर ना. त्यामुळं तुम्हा सर्वांसाठी जरा विनंती काही लोक आता संध्याकाळी आमचे गुरुवर्य देशमुख साहेब दिल्लीचा एकत्र लागतो मराठा माणूस म्हणल्याप्रमाणे आग्र्याची सुटका असेल किंवा जयश्रीराव पवारांच्या सोबतचे दल असेल राजकारणामध्ये मागं होत असतात परंतु ते लढण्याचं काम आदरणीय देशमुख साहेब तसे क्लिक करतील. जोरात आपण स्वागत करूया आदरणीय देशमुख साहेब. प्रथमतः मंचावर उपस्थित असलेले महास्वामीजींना वंदन करू. यशवंत शरद शरण सन्मान सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अक्कलकोट तालुक्याचे कार्यसम्राट असलेले आदरणीय सीतारामजी मेत्रे साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र आनंदजी तानोडे, बाळासाहेब मोरे, सिद्धार्थ गायकवाड, मलिनाथ पाटील, त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष महेश इंग्रेजी, त्यानंतर अंशद्रचे अध्यक्ष असलेले अमोलजी भोसले, त्यानंतर तुमचे सर्वांचे मार्गदर्शक असलेले बाबासाहेब निंबाळकरजी, त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष असलेले तुमची कन्या मंगलाजी पाटील आणि इथे जमलेले सर्व शिक्षक ज्याने पारितोषिक विजेते बसलेले आणि त्याचबरोबर इथं सर्व आलेले. आज मी हा दुसऱ्यांदा कार्यक्रम आलो. या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत ते प्रकाश शिरोसे साहेब आमचे अण्णा आणि त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे सर्व सर. खरोखरच आजचा शिक्षक दिनाचा औचित्य साधून या कार्यक्रमाला सर्व लोकांना बोलून त्यांचा मान आणि सन्मान करण्याचा संयोजकांनी केल्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा मनापासून धन्यवाद मानतो. कारण आम्ही राजकारणात असल्यामुळे बोलताना आता समोर बसलेले एवढे विद्वान लोक बसल्यामुळे आम्हाला पण भीती वाटते काय बोलावं काय बोलावं.
कारण राजकारणात कुठे बाहेर बोललं की चालतंय, पण इथं चालत नाही. हा कार्यक्रमाचा रूपरेषा पाहता सरांनी एक अतिशय असं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे आणि त्याची मांडणी सुद्धा एक अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. सर्व समाजातील लोकांना सर्व एकत्रित करून समाजाचा बंधुत्व आणि एकताचा एक संदेश या कार्यक्रमातून दिला जातो असं मला वाटतं. ज्या शिक्षकांचं नाव आता सरांनी सांगितले त्यातले 30 लोकांना देणार आहेत, त्या शिक्षकाने आपलं कर्तव्य घडवत असताना अतिशय कष्ट करून अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षकाने हे शिक्षक पेशा करतात. माणसाच्या जीवनामध्ये एक मातृत्व, एक गुरु, त्यानंतर एक आई वडील, त्यानंतर गुरु, हा एक समान स्थान असलेला हा एक स्थान. आणि अशा शिक्षकांना घडवण्याचं त्यांच्यातून अनेक विद्यार्थी घडतात, देश घडतो, सायंटिस्ट होतो, अनेक प्रकारचा त्यातून ते घडतात. आणि तसं कार्य आपण शिक्षकांनी करतात आणि असा शिक्षकांचं आदर्श आम्ही सर्वांनी घेऊन समाजामध्ये समाजाच्या कामासाठी, समाजाच्या हितासाठी आपण हे काम करत असताना आम्ही समाजाच्या हितासाठी वाटचाल करतो. आणि त्याचं माझं एकच भूमिका असतो की तुमच्या सर्वांचं एक प्रेरणा आमच्या समोर. आम्हाला घडवलेलं आपण असतात. प्रत्येक माणूस त्या आई वडिलांनंतर जे घडवलं असेल तर ते शिक्षकच घडू शकतो आणि त्याचाच प्रेरणा प्रत्येक माणूस जातो. शिक्षक विना जीवनच नाही. शिक्षक विना आपण जगू शकत नाही. संस्कृत हे शिक्षकांनी आम्हाला शिकवलं. काही समाजामध्ये काम करत असताना शिक्षकाने अतिशय मेहनतीने कष्टाने काम करतात. असा कार्यक्रमातून त्यांचा कार्याचा, त्यांचा कामाचा कुठंतरी थाप असलं त्याच्या पाठीवर ते काम करण्यासाठी अतिशय मार्ग लागतो, अतिशय चांगलं काम करण्यास प्रोत्साहन मिळतो असं म्हणण्यास हरकत नाही. कारण माणसाने निष्ठा ही शिकलीच पाहिजे. आता सांगितलं आमचे मित्र बाळासाहेबांनी, मी बाळासाहेबांचा गटाचा शिवसैनिक आहे. मित्र रोल असला की समजून घ्यायचे बाळासाहेबांचा आहे, गदा रोल असला की नाही म्हणून. त्यामुळं निष्ठा हे आपल्या शिक्षकाकडून आपल्याकडून मी शिकलो म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा कार्यकर्ता. आणि ह्या प्रसंगी मला सांगावा आनंद वाटतो की त्याचबरोबर माझे गुरुवर नेहमी मार्गदर्शन करणारे आत्ताच त्यांनी राजकारणातले गणपती विसर्जन करून आले. पुढच्या वेळेला कुणाचं विसर्जन करतात नेम नसतो असं आमचे गुरुवर शिक्षक असलेले बाबासाहेब निंबाळकर मग नेहमीच मार्गदर्शक असतात. जास्त वेळ घेत नाही. अनेक लोक बोलणार आहेत, मान्यवर बोलणार आहेत आणि गुरुवरांचा आशीर्वाद होणार आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो, तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो. तुमच्या भविष्यामध्ये असेच प्रगती होत जावे, असेच पुरस्कार मिळत जावे आणि हेच पुरस्कार नाही महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार मिळावे अशी सर्वांच्या माणसांकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. स्टेज कडे पाहिल्यानंतर साहेबांचं नाव मध्ये राम आहे. आदरणीय शिंदे साहेब त्यांनी 15 वर्ष तालुक्यामध्ये राज्य केलं. तालुक्याच्या सिंचनासाठी त्यांनी प्रयत्न केले. नावात त्यांचे राम आहे. बाजूला आताच त्यांचं भाषण झालं की संजय देशमुख साहेब, महाभारतामध्ये संजय, इकडं रामायणातले राम. त्याचबरोबर मल्लू अण्णा इथं उपस्थित आहे, महेश मालक आहे आणि अमोल राजे आहे. त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला आनंद झालेला आहे. वाघेरी जिल्हा परिषद मतदारसंघ तांबोळ्याचे. तर हे जर आपण बघितलं तर ही सगळे नेते मंडळी आपल्या तालुक्याच्या हितासाठी रात्रंदिवस झटत असतात. राजकारणात काम करणं एवढं सोपं नाही. आपण शिक्षक म्हणून काम करतो, मला अपघातात दोन्ही क्षेत्रात काम करावं लागतंय. पण राजकारणात इतकं अस्थिरता आहे किंवा इतके चॅलेंजेस आहेत. रोज जसं आपण पुढं पाऊल टाकतो तसं काहीतरी तिथं बसलेलंच आहे वाट बघत. आणि त्यामुळं फार जपून इथे काम करावं लागतं आणि पावला पावला रिस्क असते. शिक्षकी पेशामध्ये तसं नाही. आपल्या पगाराकडे अनेकांचं लक्ष आहे. आता एक आमदार सारखं आपल्या पगाराबद्दल बोलतात, त्यांचा देखील मी इथं निषेध करतो या मंचावर. कारण
शिक्षकांचा सन्मान सोहळा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षकाचं काम नेमकं काय आहे, पिढी घडवण्याचं तर काम करतोच, पण प्रत्येक वेळी शिक्षकाचा पगार काढला जातो. पण शिक्षक होण्यासाठी काय काय कष्ट घ्यावे लागतात आणि झाल्यानंतर पिढी घडवण्यासाठी मध्ये लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष मुलं घरात होती तेव्हा आई वडिलांना शिक्षकाचं महत्व कळालं. कधी एकदा शाळा चालू होती आहे, मग शिक्षकांनी कसं सांभाळायचं तुमच्या मुलांना, ही शिक्षकाची भूमिका आहे. त्यावेळेस शिक्षकांचं महत्व कळालं आणि त्यामुळं ह्या सगळ्या मान्यवरांचा शिक्षकांना नेहमीच पाठिंबा असतो आणि म्हणूनच या मान्यवरांना आपण या मंचावर आज इथं बोलावलेलं आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आहेत, राजकीय क्षेत्रातले तर आहेतच, परंतु निंबाळकर सर पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांची लेखणी आपल्या तालुक्याला माहिती आहे. ते कधी हल्ला करतील आणि कधी जवळ घेतील सांगता येत नाही, कारण त्यांच्या लेखणीमध्ये तेवढी ताकद आहे. ते आमचे गुरु आहेत, शाळा हायस्कूलमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपलं बरोबर करायचं. त्यानंतर मेहरे साहेबांचं भाषण होईल आणि पुरस्कार. या मठाचे गुरुवर्य, तुम्ही आम्ही सगळे 3 शिक्षक, कारण या समाज शिक्षकांनी आपल्या समोर आता जे भाषण केलं बघितलं आपण, ते सगळे समाज शिक्षक. मेहरे साहेब काय, तारोडे काय, देशमुख काय, मुळे काय, गायकवाड काय, पाटील काय, इंगळे काय, भोसले काय, सगळे समाज शिक्षकच आहेत. आपण फक्त विद्यार्थ्यांना शिकवतो, हे समाजाला शिकवतो, फक्त एवढाच आहे. हे जर बघितलं आपण तर सध्या संजय राऊत तुम्ही बघता, त्यांनी महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला आणि आपले संजय देशमुख हे बांधव शेतकरी आहेत, बरोबर आहे. संजय देशमुखला म्हणलं की आता शेतकरी मला भेटला नाही. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर खऱ्या अर्थानं शिक्षक दिनाचा कार्यक्रम इथं झालेला आहे. आपण बघतो मित्रांनो, आपण शिक्षण पेशामध्ये वावरतो. जेव्हा आपण पिढ्या घडवतो तेव्हा आता प्रकाश म्हणण्यासाठी त्यांना किंमत नव्हती, पण गेल्या 2 वर्षामध्ये शिक्षकाची किंमत सगळ्या समाजाला. परंतु आज फक्त एक प्रकाश सुरुवातीलाच वाटलं की त्याला शिक्षकांचा सन्मान करावा, समाजातल्या बाकीच्या लोकांना वाटलं नाही. कदाचित आज सुट्टी असल्यामुळे वाटलं नाही. त्या काळामध्ये मेहरे साहेबांनी पुरस्कार दिले. मला वाटतं तालुक्यातले सगळे शिक्षक समजले, त्यांनी प्रत्येकाला दिलं. असं कोणाला तर डावलायचं, कोणाला तर चिठ्ठीवर चपाटीवर असं काही. जो ज्या क्षेत्रात आहे तालुक्यातले जवळपास आपले 120 खेड्याच्या सगळ्यांचा त्यांनी सन्मान केला. कोण लोक म्हणत होते की त्यांनी खिलाफत वाटली, म्हणणाऱ्याला मोह द्या, टीका करणाऱ्याला काय काही करतायत. परंतु खिलाफत वाटली तरी सुद्धा त्या तालुक्यातल्या 120 खेड्यातल्या शेवटच्या शिक्षकाचा सुद्धा सन्मान त्यामध्ये आता. त्यानंतर आपण असं बघतो की दत्तानी 24 गुरु केले. तुमचं आमचं गाव दत्ताचे अवतार असणाऱ्या स्वामी समर्थांचं गाव. गुरु कोण कधी कसं भेटेल सांगता येत नाही. आता सहज पुस्तक काढत होतो आणि त्या पुस्तकामध्ये पहिलीच कथा आहे 5 दिव्यांची. 5 दिवे होते, ते अमुक झाले तमुक झाले. पण एक लक्षात ठेवा, आज शिक्षक दिनाच्या दिवशी असा आहे, आपला शिक्षक नावाचा दिवा जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत तो वापरतात आणि ज्या दिवशी त्यांची गरज नसते ना तो दिवा सुद्धा विजून बाजूला ठेवतात. पण त्यांच्या लक्षात हे येत नाही की आज विजवलेला दिव्यामध्ये खिडकी जर पडली तर समाजात मळमळ भेट. आणि म्हणून शिक्षकांचा सन्मान जपायचं काम आहे की त्यांनी आता आपण बघतो की आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलंय की तुमची संस्कृती कशावर प्रेरित आहे. ज्या समाजामध्ये शिक्षकाला बहुमान आहे तो समाज टिकतो. ज्या समाजामध्ये स्त्रीचा सन्मान आहे तो समाज टिकतो. ज्या समाजामध्ये सत्याचा आधार आहे तो समाज टिकतो. बाकीचे समाज कुठले टिकले. आपल्या जगामध्ये अनेक धर्म होते, सगळे बुडाले, परंतु आपला हिंदू धर्म कायम राहिला. कारण तमतो मा ज्योतिर्गम आहे असं आपल्या प्रकारचं ओळख. तरी या समाजातल्या दिव्यांना, समाजाचं ज्ञानाचा प्रकाश करणाऱ्या दिव्यांना आज प्रकाश रूपी माणसानं आपला जो सन्मान केला तो तुमचा आमचा सगळ्यांचा सन्मान आहे. तुम्हा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद. धन्यवाद आदरणीय निंबाळकर साहेब. गुरुवारी रविवारी असते, सोमवारी फक्त लेख असतो. या उत्तीर्ण फक्त आज छोटंसं लेख सगळं लिहिलेले आहेत आणि आजकाल 90% मार्क पडले की मुलं डॉक्टर इंजिनियरच म्हणतात. लाखोंमध्ये बघितलं असाल तर आपण पुढचे 400 विद्यार्थी 3-3 लाख होऊन आहेत.
काल आम्ही सोलापूरला ड्रीम फाउंडेशनचा एक मोठा राज्यस्तरीय कार्यक्रम घेतला. एक मंगळवारपर्यंत आजी आली आणि आमच्या स्टाफ मेंबरने तिथे विचारलं, आजी इथं बसा, तुम्ही कोण आहात? अरे कुठं आजी म्हणाला, मी अजून माझा मुलगा तो वाजेरामला दिल्लीत 3 लाख भरून आले. मंगळवेढ्यातल्या ग्रामीण भागातली 70 वर्षाची आजी देखील आपल्या मुलाला वाजेराम नावाने ओळखतीये, दिल्लीत आहे. हे आपल्या सोलापूरमध्ये आणि पुण्यामध्ये एक पण आय घडत नाही, पण आपल्या अक्कलकोट सोलापूरमध्ये 11 आयएस घडतात. त्यामुळे हे घडणं गरजेचं आहे. 90% पडलं पहिल्या लाईन डॉक्टर इंजिनियर, 60% पडलं आयएस, 35% पडले आपण बघतो की अण्णा माहित नाही, अण्णा आम्ही राजकारणात गेलो तर 90% आहेत की नाही, पण अण्णा पण खूप ग्रॅज्युएट आहेत. कारण अण्णाचे क्लासमेट मंडळ कलसेटी साहेब आज यशदाचे उपमहासंचालक आहेत. त्यानंतर नापास झालेले मुलं तुम्हाला उद्योगपतीमध्ये आहेत. आणि या सगळ्यांमधून आपल्या देशामध्ये संस्कृती इतकी मोठी आहे की सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, आरोग्य, कृषी सगळ्या क्षेत्रामध्ये आपण मोठे आहोत. कार्यक्रम खूप मोठा आहे. तरी आजचे जे पाहुणे आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांना सत्कार होणार आहे. मी दिल्लीला होतो 2005 मध्ये. माझा सायकलवरती 6 डिसेंबरला ऍक्सिडेंट झाला होता. 6 डिसेंबरला माझ्या पाठीला चुना टाक्या होत्या. ज्यांनी ऍक्सिडेंट घडवला तो ऍडमिट केला राममनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये. माझा मोबाईल पण पडला होता दुसऱ्यांच्या कारमध्ये, दुसऱ्या मोबाईल घालून त्याला मी फोन केलो. गृहमंत्री त्याला सिद्धार्थ मित्र साहेब होते. त्यांनी एकच दम दिला, बंदा मेरे अक्कलकोट का है, अगर उसको कुछ हुआ तो मुझे क्या आपको उनका म्हटल्यानंतर सिद्धार्थ आपल्या मित्र साहेबांना काय सत्या करतात, एक मिनिट तरी सोय केली माझी आणि तिथून मी आलो. ही ताकद इथल्या राजकीय लोकांची आहे, इथल्या लोकांचा समन्वय आहे. म्हणजे समोर जरी ते आले असते तुमच्याशी परंतु पाठीमागून खूप मोठं काम करतात. आज माझ्या बहिणीवर 7,000 मुलांना पोलीस करणं, एवढी मोठी आवडणारी इमारत महाराष्ट्रात कुठेच नाहीये. मेटे साहेबांनी उभं केलंय एवढी मोठी इमारत आणि भुजबळ सर त्याला बळ देत आहे आणि नक्कीच त्यांच्याकडे धनच्या नावानं राज तुमच्यासोबत आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये असं व्यक्तिमत्व उशू केले व्यक्तिमत्व अक्कलकोटचे सिद्धाराम आणि आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके माजी गृहराज्यमंत्री आदरणीय मेटे साहेबांना विनंती, सर्व उपस्थित गुरुवारांना शुभेच्छा द्याव्यात आणि युवकांना शुभेच्छा द्याव्यात. टाळ्याने स्वागत करूया आदरणीय सिद्धाराम. शरणवाद संकुल ARS अकॅडमी अक्कलकोट आणि सप्पा प्रतिष्ठान वर्गाच्या वतीनं यशवंत शरण सन्मान सोहळ्याचे देवीसाध्य परमपूज्य श्रीमंत प्रणवदर्शनी शेतकरी अनुसिद्ध शिक्षण महासभेचे अनंतानंद कोटी वंदन करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते माननीय संजय देशमुखजी, माननीय अमर तावडेजी, माननीय मल्लिकार्जुन पाटील, माननीय महेश मालुकिंगळे, माननीय बाबासाहेब निंबाळकर, माननीय बाळासाहेब मोरेजी, आमचे महिला अध्यक्ष कुमारी मंडलताई पाटील, सुरेश अप्पा, प्रशांत अरवळेजी, या शरण मंडळाचे अध्यक्ष माननीय माणिकराव बेलगारजी, माननीय प्रकाश गुरवसे, माननीय काशीनाथ मुदकुळजी व त्यांचे सर्व सन्मानित सहकारी, ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत ते सर्व आदरणीय गुरुजन वर्ग, न मिळालेले गुरुजन वर्ग, उपस्थित सर्व मान्यवर बंधू. आज आपण इथं शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित आहोत. कोविडमुळे 2 वर्ष सन्मान झाला नाही. जिल्हा परिषदचं यावेळेस तर होईल असं वाटलं होतं. सिद्धार्थजी गायकवाड साहेबांचं वाटलं होतं, पण जिल्हा परिषद यावर्षी सन्मान सोहळा झाला. तरी मी त्यासाठी प्रथमतः तुम्हाला मनापासून धन्यवाद. त्या
उदाहरण सांगितलं त्याचं संदर्भ घेऊन स्पष्टीकरण दिलं त्याच्यापेक्षा जास्त आम्ही सांगितलो घरात आल्यानंतर तरी तो मुलगा म्हणतो नाही नाही आमचे विचार सांगितले बरोबर आहे तुझं बरोबर नाही म्हणजे एवढं विश्वास तुमच्या त्या विश्वासाचा धागा पकडून त्याला वळण द्यायचं काम आपण आजपर्यंत करत आलो आता आपण पहिलं म्हणत होतो पहिले किंवा 100 सुशिक्षित असण्यापेक्षा एक संस्कारित माणूस असणं अत्यंत आवश्यक आहे समाजासाठी आणि पुढे या समाजाला चालणार आहे असं म्हणलं जातं पण आताचं हे युग असं आहे सुशिक्षित पाहिजे आणि सुसंस्कारित आणि इथं यशवंत शरद आणि शरण सन्मान सोहळा जे तुम्ही सुनीचं संयुक्त केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो कारण ठीक आहे किती का शिक्षित असेल उच्च विद्याभ्यास त्याला कुठल्या पदावर गेला जर त्याच्याकडे विनय नसेल संस्कार नसेल ते काही कामाचं नाही आज आपण जगामध्ये सुद्धा आपण देशाचं राज्याचं तालुक्याचं वातावरण बघितलं तर आपण आज आपल्या मुलावर संस्कार करायला कमी पडत आहोत असं परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे आपण नाकारत का आरमाळे साहेबांनी सांगितलं काहीतरी मगाशी मला लक्षात आलं होतं की बाबा पुढं जाऊ नये सगळ्यांनी असं वागायला पाहिजे तसं वागायला पाहिजे हे करायला पाहिजे काय काय बोलले ते पण तुम्हाला एक किस्सा सांगतो मी मला वाटतं आपल्या सुरुवातीला आमदार झालो त्यावेळेला असं एक 5 सप्टेंबरला शिक्षकांचा पुरस्कारचा कार्यक्रम होता सगळेजण काय 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 विचारत होते एक नवीन मुलगी शिक्षक झाली होती काय तिला उठली म्हणलं आम्ही सांगत होतो मी भाषणाला सांगत होतो मी सांगत होतो असं घडावं पाहिजे तसं घडावं पाहिजे आम्ही तुम्हाला सहकार्य करू तुम्हाला सहकार्य करतील उठली मुलगी म्हणजे कसं काय सहकार्य करेल तुम्हाला काय पाहिजे आम्हाला काय काय विचारलं मला काय विचारलं तुम्हाला कोण विचारले पण त्याचं नाव सांगत नाही पण तिथलं गावचं पुढारी मला विचारला रेडा मुलीचं गाव विचारलं तुम्ही काय उत्तर दिला म्हणून विचारलं मी काय उत्तर देऊ साहेब उत्तर पण देण्याचा प्रश्न आहे का मी त्यांना सांगितलं हे बघा ताई तुम्ही असंच पिढी घडवा तेच पुढे जाऊन पुढारी होतील आमदार होतील जिल्हा परिषद होतील खासदार होतील मंत्री होतील असं पिढी घडवा की ते पुढे जाऊन कुठल्याही शिक्षकाला निराश होण्याचं का विचारणार नाही असं पिढी घडवा लक्षात आलं का म्हणजे तुमच्या हातात पण आता आम्ही म्हणणार नाही की सगळे शिक्षकांनीच करावं असं आताच हे जग अगदी इंटरनेटचा जमाना आहे तुम्ही शाळेमध्ये शिकवताना जर मुलाला कुठलं उदाहरण दिलं की घरी येऊन बसते इंटरनेट सर्च करते सगळं म्हणजे माझे सरांनी तर हे सांगितलंय माझ्या मॅडमने तर हे सांगितलंय पण तिथं हजारो येते त्याचे उत्तर सगळे मग तो मुलगा संभ्रमित होतो आणि दुसऱ्या दिवशी वर्गात येऊन तो मॅडमला असू द्या सरांना असू द्या प्रश्न विचारतो मॅडम तुम्ही ते सांगितलं सर सांगितलं हे असं आहे जर तुमचं प्रत्युत्तर लगेच तिथं असायला पाहिजे म्हणजे तुम्हाला शिक्षक असल्याचे सुद्धा कायमचं विद्यार्थी असावं लागणार आहे अभ्यास करावाच लागणार तरच तो ही आजची काळाची गरज आहे कॉम्प्युटरचं युग आहे फास्ट जमाना आहे आणि सुदैवाने आजची मुलं स्मार्ट आहे त्याने काय त्यांच्याकडे बघतो फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन तुम्ही आम्ही करावं आम्ही म्हणणार नाही की बाबा शिक्षकाची जबाबदारी पालकाची जबाबदारी आहे समाजकर्त्यांची जबाबदारी आहे राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे सगळ्यांची जबाबदारी आहे कारण ते आपलं भविष्य आहे राष्ट्रीय संपत्ती घडवण्याचं काम राष्ट्र घडवण्याचं काम सगळ्यांना म्हणून आपण करायचं त्याचा शिवाचा वाटा तुमचा असणार आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण सगळे
कार्य केलं पुढं तर निश्चितपणे एक चांगलं चित्र या समाजामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढं आपण करत आहात, अजून जोमाने करावा एवढंच या प्रसंगी सांगतो. बाकी जास्त वेळ घेत नाही, बोलण्यासाठी खूप आहे. शिक्षकाबद्दल किती बोलावं कमीच आहे. आणि शेवटी गुरुश्रेष्ठ का देव विचारलं सगळ्यांना मध्ये गुरुश्रेष्ठ देवापेक्षा तुम्ही श्रेष्ठ, कारण देवाकडे जायचा मार्ग गुरु दाखवल्याशिवाय देव कुठे मिळणार. गुरुनी गुरुचं काम करायला पाहिजे, समाजाने समाजाचं काम करायला पाहिजे. बाकी सगळे इतर घटकांनी जर त्याला मदत केलं तर निश्चितपणे करावं लागते. कारण आमच्यासारखे राजकारते असतील, समाजकारकर्ते असतील, आम्ही बाहेरचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर होतो, पण मुलाच्या डोक्यात जे भरायचं काम आहे, त्याचं बौद्धिक जे विकास करण्याचं काम आहे ते तुमच्याशिवाय कोणी करू शकत नाही. आता तुमचं सांगितलंय किंवा लॉकडाऊनमध्ये कळलं शिक्षकाचं महत्व काय म्हणून. कोण तुम्ही म्हणलं, कोणतरी म्हणलं ते म्हणजे एक दिवसभर शाळेत असतं, शिस्तीत बसतं, शिस्तीत खातं, शिस्तीत उठतं, सगळं ते एक आदराची भीती असते सराव. त्या आदराची भीती आहे आणि मुलाचं आई पालकांना पण व्यक्त राहणार नाही. मुलांचं कल होऊन आपण खेळावं. प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, असं नाही होते. त्या मुलांचं कल कुणीकडे आहे हे बघून जर आपण त्याला जे वळण व्यक्त केली, नक्कीच आमचे सर्व शिक्षक या ठिकाणी व्यक्त करतील. यानंतर या कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य मणिप्र चिकरी वंशज शिवशरण महास्वामीजी ज्यांनी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी 2 लाखाची निधी उपलब्ध करून दिली. ग्रंथालयासाठी म्हणजे ग्रंथालय आहे 2 लाखाची निधी आणि 25 लाखांचं वास्तू या ठिकाणी उभं करून दिले. अध्यात्मासोबत स्पर्धा परीक्षा याहीसाठी प्रयत्न करणारे आदरणीय चिकरी वंशज शिवशरण महास्वामीजी यांना प्रार्थना आणि सर्व उपस्थित शिक्षकांना आशीर्वाद द्यावे. त्यानंतर पुरस्कार सोहळा होईल. आदरणीय महास्वामी. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जगदादि जगद्गुरु सिद्धारूढ़ उत्तरपुरीश्वरनरो स्वादिष्ठान महाराजो अनंत महात्मा ವೇದಾವಳಿಗಳಲ್ಲಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮವನ್ನು ಹೇಳಿ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರ ಜನಾರ್ದನ ವ್ಯಕ್ತಿವಾದ ಕುರಿತಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯ ಮಾನ್ಯವನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡತಕ್ಕಂಥ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವರನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಾನ ಸನ್ಮಾನ ಕೊಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಬಹಳ ಸಂತೋಷದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಬೆಳೆದತಕ್ಕಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಅತ್ಯಂತ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನ ಹೊಂದತಕ್ಕಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಗೌರವಿಸುವುದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ಆ ರೀತಿಯೊಳಗೆ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಎತ್ತರ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಮಹನೀಯರಿಗೂ ಒಂದು ಗೌರವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆದುಕೊಂಡು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಇಂಥ ಸನ್ಮಾನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತದೆ, ಹಿಂದಿನವರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮೊದಲೇ ಅವರು ನಾವು ಬೆಳೆಯಬೇಕು, ನಾವು ಬೆಳೆಯಬೇಕು, ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಆ ರೀತಿ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡಬೇಕಂತ ಶಕ್ತಿ ಸಿಗ್ತದೆ, ಚೈತನ್ಯ ಸಿಗ್ತದೆ. ಆ ಶಕ್ತಿ ಕೊಡತಕ್ಕಂಥ ಚೈತನ್ಯ ಶಕ್ತಿ ಇನ್ನಷ್ಟು ವಿಶಾಲವಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಅಂತ ಗುರುದೇವರು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ನೀಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ.
पाहून कराड बारामती नीज घोड्याने नीज टाकली भुगळा कळवळला आणि स्वप्नभंग शुभाचे पाहून सह्याद्री तळमळला. शुभाचं स्वप्नभंग व्हावं आणि सह्याद्रीवर तळमळण्याची वेळ आली अशी परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या ठिकाणी सुरुवात करतो. सर्व